मॅचला आपण सुरुवात करू आणि लगेचच आमचे ऑफिशियल आम्हाला कॉल देतील. युगराज बुटेरी सर, कुणाल पेनकर सर मुख्य पंचांच्या भूमिका घेतात. पुनश्च एकदा नमस्कार मित्रांनो. आज आपण दिवसामध्ये आपण जर विचार केला तर चांगल्या चांगल्या मॅचेस आपण या ठिकाणी पाहिलेत, परंतु त्यातल्या त्याच एक अत्यंत चांगला सामना आता प्रेक्षकांच्या समोर येतोय. एका बाजूला शाहूराजे वडवली आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या अगेन्स्ट आदर्श वांगणी. या दोन टीममध्ये लढत होईल. बदलापूर वर्सेस वांगणी असाच हा विद्यमान सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आणि अगदी आपण पाहतोय स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये आमदार चषक 2024 हे 8वं पर्व तुम्ही एन्जॉय करतायत. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे. अखाद्या देशापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीचा आहे आणि त्या चॅनलचं थेट प्रक्षेपण अगदी घरी बसल्या प्रेक्षकांना आनंद देऊन जाईल. कारण अत्यंत चांगल्या चांगल्या मॅचेस आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये. तुम्हाला एकंदरीत बदलापूरचे संघ असेल, बांगणी, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली वेगवेगळ्या परिसरामधून तुम्हाला नक्कीच अनेक संघ या ठिकाणी दाखल होतील या क्रीडानगरीमध्ये. जे क्रीडांगण तुम्ही पाहताय स्वर्गीय दाजी बेंडू भोईर यांच्या स्मरणार्थ ही क्रीडानगरी आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे आणि त्यामध्ये चालू असेल हा क्रिकेटचा महासंग्राम. चला मॅच आपण काउंटडाऊन चालू करू. आमचे ऑफिशियल स्कोरर पहिला चेंडू जसा पडेल तसं मात्र इथे काउंटडाऊन आमचं सेट होईल आणि तिथून तुम्हाला अवघ्या 25 मिनिटांमध्ये तुम्हाला हे सत्र कंप्लीट करायचे, हे लक्षात असू द्या. बरोबर पहिला चेंडू टाकण्यात येईल गोलंदाजाकडून, तेव्हा तिथून तुम्हाला आम्ही टाइम अलर्ट करू. गोलंदाज आपण पाहतो षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होत आहेत. रोहन स्ट्रायकिंगला फलंदाज तेजस आणि नॉन स्ट्रायकिंगला त्याच्या साथीनं बॅट्समन रोहन. गेम ऑन. 4:37 मिनिटांनी पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडलाय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फाईन लेग क्षेत्राला बीट करत आपण पाहतोय. पंचांचा इशारा येतोय. एक टप्पा गेस सीमा पार. धावा मिळते 4. 4 की 6? 4 आहेत आमचे त्या ठिकाणी सर्व पोलीस बंधू देखील मॅचचा आनंद घेत आहेत. शिस्त कशी असावी त्यांना चांगलं माहिती आहे. यावेळेस आपण पाहतो ऑन साइडला लॉफ्ट केलाय, फटका चांगला आहे. गॅप मधून पाहतोय चेंडू चाललाय सीमा पार. वाडिश लॉंग गॉनला बीट करत धावा इथे मिळतील आणखीन 4. 4:37 पहिला चेंडू टाकण्यात आलाय. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत आणि त्यानंतर अगदी आपण पाहणार आहोत शेवटच्या अंतिम षटकामध्ये केवळ 5 मिनिटं. कव्हरच्या दिशेने वॉट अ शॉट, इनसाइड आउट, लाजवाब स्ट्रोक. कॉपी बुक स्टाईलने बॉल चाललाय. यावेळेस डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे सलगचा येणारा हा तिसरा चौक. 'क्रिकेट विथ म्युझिक' आपण संगीत प्ले करायचं आहे, जेणेकरून काही क्रिकेटचे सॉन्ग असेल संध्याकाळच्या सत्रामध्ये आवर्जून तुम्ही देवाचे संगीत लावू शकता. आणि अगदी आपण हे संध्याकाळचं सत्र देखील ऐकतोय कारण जेणेकरून क्रिकेटमध्ये जेव्हा संगीत ऐकल्यानंतर एक वेगळी ऊर्जा प्रत्येक खेळाडूमध्ये निर्माण होत असते, तसं क्लायमेट तुम्ही तयार करा. राऊंड विकेटने यावेळेस आपण पाहतोय धावत संख्या धावफलकावरती भन्नाट वेगाने पुढे सरकते. त्यानंतर आपण जर पाहिलं तर अतिरिक्त धावा देखील येतात. गोलंदाज रोहन षटक क्रमांक पहिला हाताळत असताना 3 चौकार त्याच्या विरोधात आदर्श वांगणी संघामध्ये आल्या, ज्यामध्ये स्ट्राईक एंडला तेजस पडवळ आहेत. सुंदर बॅटिंग ते करतायत. त्याच्या नावाने संघ ओळखला जातोय, ही तर त्याची खरी खासियत आहे. ऑन साइडला यावेळेस आपण पाहतोय क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिलेत. वॉट अ कॅच रोहित. यावेळेस आपण पाहतोय ब्रिलियंट झेल. या ठिकाणी जणू काही कार्बन कमाल कॅचच म्हणावी लागेल. एका हाताने झेल टिपण्यात आलाय. भरपूर मोठी चेस होती आणि ते अंतर कापत असताना आपण पाहतोय एका हातामध्ये जणू काही चिडिया छिप गई खेत में. फलंदाज बाद.
विकेट या बाची गोल्डन विकेट. तेजस पडवल बॅक टू द डग आउट. पहिला धक्का लागला आदर्श बांगणी टीमला. पहिलं षटक 3 चौकार जरूर आले या षटकामध्ये. त्यानंतर एक वाईड आला. 13 धावसंख्येवरती लागणारा हा पहिला धक्का होता. रोहन येतात उंचपुरा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. आदर्श बांगणी संघाच्या वतीनं बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा तुम्ही पाहत आहेत. जय हनुमान क्रिकेट संघ ढोके व ग्रामस्थ मंडळ ढोके यांच्या वतीनं चालू असलेला हा क्रिकेटचा थरार आमदार चषक 2024. गोलंदाज रोहन तयार. रोहन टू रोहन. बॅटची कडा पाठीमागे क्षेत्ररक्षक इथे जज असताना अगदी आपण पाहतो मिस्टेक पाहायला मिळाली. जणू काही कॅचेस विन द मॅचेस आपण सातत्याने म्हणत असतो तसाच प्रयत्न होता, परंतु शेवटच्या क्षणाला झेल ड्रॉप झाला. याच दरम्यान आपण पाहतो महाराष्ट्रातील आणखीन एक दर्जेदार नाव अर्थातच वेट लिफ्टिंग या स्पर्धेचे आमचे नवनाथ राऊत यांना तुम्ही पाहू शकाल. अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ते सहभागी होत असतात. त्यांचे मनपूर्वक स्वागत. ऑन साईडला फटका आपण पाहतोय. वाईड इज लॉंग ऑनला आपण पाहिलं. क्षेत्ररक्षक येतं जज करत असताना टिपली जाईल सेल. फलंदाज फेल. 1 more विकेट डाऊन. आणखीन एक धक्का लागलाय. सलीम बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू नक्कीच नक्कीच. हो, एक नंबर हनुमान क्रिकेट संघ ढोक आहे. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीमधून पाहिलं ना अर्थातच ABC अ ब क असे 3 गटवारी प्रमाणे संघ खेळत असतात. परंतु ब आणि क बी आणि सी चा विचार केला ना तर त्यामधून जय हनुमान ढोके हा संघ एकच नंबर आहे. षटक क्रमांक पहिले संपन्न झाले. तर पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ संपन्न झाला आणि पहिल्या षटकामध्ये धाव फलकामध्ये 14. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहिला तर चला नक्कीच आपण पाहिलं तर डेट बॉल आहे. पंचांनी घोषित केला. हा चेंडू ग्राह्य धरला जाणार नाही ही सूचना आम्हाला ऑफिशियल देत असताना बॉल रिलीज करताना कोणत्या प्रकारचा आवाज नको. काही खेळाडूंना काही फलंदाजांना डिस्टर्ब होतं हे आपण वारंवार पाहतो. कदाचित आम्हाला देखील शांत राहावं लागतं. गोलंदाज सज्ज बॉलिंग ट्रॅकवरती. राऊंड विकेटने ऑन साईडला फटका चांगला फ्लिक केलाय. बॉल चालला गॅप मधून. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. बॉल चाललाय काऊ कॉर्नरला बीट करत. आग लावत बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. ऑन साईडला पण पाहिला फलंदाज रोहनचा इथे लाईन अप्रतिम पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर पंचांवरती दबाव टाकण्याचा हा प्रयत्न असतो. जेव्हा जेव्हा चेंडू वाईड येतो जेव्हा जेव्हा चेंडू डॉट येतो तेव्हा तुम्हाला सातत्याने अपील उत्साह जास्त पाहायला मिळत असते. कारण कुठेही पंच दबावाला बळी पडत नाही आहेत. नो कॉन्ट्रोवर्सी. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने फटका लाजवाब होता. खडे खडे स्ट्रोक. बॉल चाललाय अगदी गॅप मधून इनफिल्डला क्लिअर करत असताना सीमा पार. धावा इथे मिळतील 4.
तुमची ड्रायव्हिंग सेफ असेल तर तुम्ही सुरक्षित घरू पोचू शकता. हा संदेश तुम्हाला आमच्या वतीने नेहमीच अगदी आपण पाहतो जेव्हा शेवटचा सामना असेल तेव्हा प्रत्येक प्रेक्षकाला, प्रत्येक खेळाडूला, ऑफिशियल पंचांना, कॉमेंटेटर्स असतील, आमचे सर्व पोलीस बांधव असतील, या सर्वांना आम्ही हा या ठिकाणी संदेश देत असतो. या ठिकाणी DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीममध्ये आपण चेक करू. रेफर करण्यात आलं तिसऱ्या पंचांना आणि आपल्याला आता TV अंपायर या ठिकाणी आपल्याला एक चांगला डिसिजन देतील. अमोल भोईर यांना तुम्ही पाहू शकाल, आमचे अत्यंत जवळचे मित्र आहेत आणि ग्रामीण विभागातून एक नामांकित उद्योजक म्हणून ज्यांची ख्याती आहे ते आमचे अमोलजी भोईर साहेब. अगदी आपण पाहिलं तर त्यांच्या सौभाग्यवती आता माजी सरपंच आहेत, सौभाग्यवती जागृतीताई अमोल भोईर हे नाव भरपूर प्रचलित होतं. अगदी आपण पाहतो याच विभागाचे ते भाग्य विधाते सरपंच म्हणून त्यांची निवड करण्यात आली आणि फलंदाज सेफ असेल, नॉट आउट. हा डिसिजन होता त्या ठिकाणी. कदाचित आपण पाहतो वेळेबाबत आम्ही लगेचच तुमच्यापर्यंत हा निर्णय ऑनफिल्ड अंपायरकडे सुपूर्द करण्यात. ऑन साईडला अक्को टप्प्याचा बॉल आडव्या बाटने खेळला. क्षेत्ररक्षक येतात वेगाने मिड विकेटला. आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण. ऑनफिल्ड अंपायर्स अत्यंत चांगली भूमिका आपल्याला पाहायला मिळते. जणू काय अगदी आपण पाहतोय पंचांचं काम आता टेक्निकल मुळे सोपं झालेलं आहे, जेणेकरून आपण पाहतोय काही अडथळा निर्माण होईल, जेणेकरून काही खडतर निर्णय असतात ते थेट तुम्हाला TV अंपायर्स कडून या ठिकाणी देण्यात येतात. सॉफ्ट सिग्नल अंपायर ऑनफिल्ड अंपायर तुम्ही लगेचच देत जा. त्यानंतर तुम्हाला TV अंपायर या ठिकाणी निर्णय देतील. फलंदाज या ठिकाणी होईल बाद आणि आता धक्का क्रमांक दुसरा लागत असताना आदर्श मागणीला. संख्या धावफलकावरती तुम्हाला 24 पाहायला मिळते. यानंतर बदलापूर पश्चिम पोलीस ठाणे यांना विनंती राहील की वॉर्मअप करा, कारण आता या मॅच नंतर हा तुमचा सामना या ठिकाणी आहे. लक्षात असू द्या सेकंड राऊंडचा तो सेकंड सामना असेल. या षटकामध्ये आल्या 10 धावा, रोहनच्या षटकामध्ये 14 होत्या. पावपेचा पुरेपूर वापर करत असताना 12ची सरासरी आदर्श बांगणीने मेंटेन केली आणि आता 24 धावा धाव फलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये येतात फलंदाज निखिल आणि नियाज अँड फॅक्टरचे 2 खेळाडू आहेत आणि गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती पुनश एकदा वडवलीच्या वतीने रोहन. षटक क्रमांक 3 संघाच्या वतीने वैयक्तिक दुसरं षटक ओव्हर द विकेट. ड्राईव्ह करत असताना आपण पाहतोय यावेळेस कव्हर्सला फटका चालला. क्षेत्ररक्षक रोहित मुंढेला तुम्ही पाहतायत, एकच धाव मिळेल. एक सिंगल धाव आली. अगदी आपण रोहित मुंडेला पाहतोय डीप कव्हर पॉइंट मध्ये. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार आमदार आदरणीय ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे ते पर्सनल असिस्टंट आहेत आणि आज खेळाडूच्या भूमिकेत एक चांगलं दर्जाची फिल्डिंग करत असताना इथे लाईन चांगली आहे. अप्रतिम बॉल. चेंडू पडल्यानंतर अगदी आपण पाहिलं तर अस्थिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. मेरिटनुसार गोलंदाजी करतायत. षटक क्रमांक 3 मध्ये ज्या गोलंदाजाच्या पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या तो गोलंदाज आता इथे कमबॅक करतोय. अगदी त्याला माहिती आहे पहिल्या षटकावरती मार पडला ते पॉवर प्लेचं होतं, जिथे पूर्णपणे मुभा होती अगदी चौफेर बाजूने बॅटिंग करण्याची ती आदर्श बांगणीला, परंतु आता विखुरलेल्या अवस्थेमध्ये क्षेत्ररक्षण असताना काय गोलंदाजी ते करतायत. अगदी स्वतःच्या फॉलोअर थ्रोमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता, जणू काही नामी संधी होती कॉट अँड बोल्ड करण्याची आणि तिथे मात्र हा झेल ड्रॉप थोडासा अवघड होता. प्रयत्न चांगले होते रोहितचे आणि या ठिकाणी मिळते एक सिंगल धाव. आदित्य कडव यांना तुम्ही पाहतायत ऑफिशियल कॅमेरामॅन आहेत आज ते आमच्या थेट कॉम बॉक्समध्ये. तिथून मात्र क्षणचित्र टिपण्यामध्ये ते माहीर आहेत आणि दुसऱ्या बाजूला आमचे विघ्नेश धुळे हे देखील ऑफिशियल कॅमेरामॅन. प्रशांत पवार जे ऑफिशियल अपडेटर आहेत त्यांचा देखील अप्रतिम लेखा झोका तुम्हाला पाहायला मिळेल ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न होता, दिशा पाहिली नियाजने,
त्याला माहिती आहे चेंडू थोडासा बाहेर चाललाय. बॅट थोडीसा बॅटचा फेस शेवटच्या क्षणाला बंद केला, बॅटचा चेहरा, आणि कदाचित हा संपर्क होऊ शकला नाही. बॉल बाहेरच्या दिशेने होता. ॲज इट इज वाईड बॉल. अवांतर धाबे ते मिळती आहे आणि अवांतर धाबेने टीमची टोटल 27 वरती पोहोचली आहे. ड्राईव्ह करत असताना ऑन साईडला एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल, परंतु कॉल तर झालाय. पाहावं लागेल कितपर्यंत या ठिकाणी हा सक्सेस राहील. हा निर्णय आपल्याला पाहायला मिळेल आणि ते पूर्णपणे सेफ असतील. 2 धावा इथे मिळतील. व्यवस्थित ग्राउंडिंग केली जाते. अगदी आपण पाहिलं तर ऑफिशियल पंच आमचे कुणाल पेनकर सर, मॅन फ्रॉम बदलापूर. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आमच्या योगीराज बुटेरे अर्थात महाराज या नावाने प्रसिद्ध असणारे मॅन फ्रॉम पोईचे. फुल टॉस बॉल होता, फटका फसलाय. अगदी आपण पाहिलं तर सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळालं, परंतु इथे झेल ड्रॉप झाली आहे. कॅचेस विन द मॅचेस. क्रिकेटमध्ये तुम्हाला अगदी आपण पाहतोय शेवटपर्यंत नजर ठेवायची असते, चांगलं जजमेंट हवं, आणि अगदी आपण पाहिलं तर मनगट आणि मस्तक या तिहेरी संगमाच्या आधारावरती खेळला जाणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. अगदी आपण पाहतो ताकदीचा तर आहेच, परंतु बुद्धीचा देखील हा खेळ आहे. यावेळेस आपण पाहतो वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. फुलरलिनचा बॉल. इथे मात्र प्रश्नाचं उत्तर नव्हतं. स्ट्राईकिंगला असणारा खेळाडू निखिलकडे हा चेंडू आला डॉट. षटक क्रमांक 3ची सांगता झाली आहे आणि पहिल्या डावामध्ये 3 षटकं संपत असताना टीमची टोटल आहे 30 धावा. 10च्या सरासरीने 3 बाद 30. आदर्श बांगणी. थँक्यू डीजे. नक्कीच आपण पाहिलं तर आपण एका तिरंगाखाली आहोत आणि नक्कीच तुम्हाला याच महिन्यामध्ये 26 जानेवारी अर्थातच प्रजासत्ताक दिन पाहायला मिळेल, जो आपण साजरा करू. संपूर्ण भारत देशामध्ये तुम्हाला तिरंगा पाहायला मिळेल. गोलंदाज रोहित मुंडा. ड्राईव्ह करत असताना फटका चांगला आहे. खोलवर टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदलाय मित्र म्हणेन लॉंग ऑफला, आणि ते मिळते एक सिंगल धाव. नियाजला तुम्ही पाहतात, नियाज आणि त्याच्या साथीनं निब बासमन. देखील एक सिंगल धाव फलकामध्ये एकवटली गेली आहे आणि या सिंगलच्या मदतीने 3 षटकामध्ये 10ची सरासरी आपण पाहिली. करंट रन रेट आपल्याला पाहायला मिळाला बॅटिंग करत असताना आदर्श बांगणीचा. यावेळेस फलंदाज होईल बाद. क्लीन बोल्ड होत आहेत. आणखीन एक धक्का लागत असताना आदर्श बांगणीला निखिलला परतावा लागेल. एस इट इज सव्वीस जानेवारी 1950ला जी भारतीय राज्यघटना लागू करण्यात आली, त्या भारतीय राज्यघटना स्वतंत्र प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आली. म्हणून आपण 26 जानेवारीला प्रजासत्ताक. गोलंदाज सज्जत रोहित मुंडा बॉलिंग ट्रॅकवरती आहे. विकेट करण्याचा प्रयत्न अखिलेशचा. लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन अ स्ट्राईक. एक नौका खेळाडू मैदानामध्ये दाखल झाला. सातत्याने आपण पाहिलं तर आदर्श बांगणी संघाच्या वतीने किंवा हा खेळाडू तुम्हाला सलामीला देखील पाहायला मिळतो अखिलेश. आणि आता
इनॅट नंबर 6ला अगदी 6व्या क्रमांकावरती दाखल झाला. नेक्स्ट मॅच असेल एका बाजूला बदलापूर पोलीस ठाणे पश्चिम विभाग, तर दुसऱ्या बाजूला चालू सामन्यातील विजेता संघ जो वडवली की आदर्श वांगणी, याचं उत्तर तुम्हाला काही क्षणामध्ये मिळेल. 5 षटकांचे मॅच तुम्ही पाहता. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. बरोबर 4:37ला पहिला चेंडू टाकण्यात आलाय. ऑनसाईडला आपण पाहतोय, कारण वेळेबाबत सातत्याने आपण या ठिकाणी अपडेट देऊ, कारण चौथं षटक आता प्रगतीपथावरती. आमचे ऑफिशियल स्कोरर आम्हाला माहिती देत आहेत की या ठिकाणी बरोबर 4:56 होतात. शेवटचे 2 चेंडू या 1 मिनिटामध्ये इथे टाकायचे आहेत गोलंदाज रोहित मुंडेला. अगदी दिलेल्या वेळेनुसार हे षटक ते कंप्लीट करतात. हॅट्स ऑफ. ऑन साईडला खेळायचा होता, परंतु बॅटची लिडिंग एज अगदी आपण पाहिलं तर मिड ऑफला चालला हा बॉल, असं वाटत होतं आडव्या बॅटने ऑन साईडला घेईल, परंतु कदाचित बॅटच्या टो एंडला स्पर्श करून या ठिकाणी आपण पाहिलं तर पुढे राहिला. अगदी आपण पाहिलं तर ज्या ठिकाणी मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव इथे मिळेल. सिंगलच्या मदतीने संघाची धाबत संख्या धाव फलकावरती खेळाच्या पहिल्या सूत्रामध्ये 35 वरती पोहोचली आहे. 2 धावा आल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग अल्सो. रनवेमध्ये थोडंसं अडथळा अगदी रोहित मुंडे यांना आपण पाहतोय. राऊंड विकेटने आडव्या बॅटने स्क्वेअर ऑफ द विकेट फटका डीप मध्ये चालला, जिथे निलेश आहेत चेंडू उचलतील फेकतील. या दरम्यान थोडंसं फंबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. काय जबरदस्त रिंग यावेळेस आपण पाहिलं तर दी हरण्याच्या बेगाने या 2 धाबा एकवटत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग अल्सो. शेवटच्या बॉलवरती आल्या 2 धाबा आणि या 2 धाबेच्या मदतीने षटक क्रमांक 4ची घोषणा होतीये. 4 षटक कंप्लीट आणि 4 षटकांमध्ये संघाची धावत संख्या ती जाऊन पोहोचली आहे ती एकंदरीत 37 वरती. आता अंतिम षटक आपण पाहतोय. 4 षटक केवळ 20 मिनिटांमध्ये टाकण्यात आले. शाहूराजे क्रिकेट क्लब वडवली या संघाचं क्रिकेट तुम्ही पाहतायत. हा देखील संघ बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आहे. प्रतिस्पर्धी संघ देखील याच असोसिएशन अंतर्गत खेळ करत असताना आज या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर अंबरनाथचा कांसई संघाचा अपवाद वगळला ना, तर तुम्हाला बदलापूर आणि वांगणी याच बेल्टमधील आजचे संघ पाहायला मिळाले. अत्यंत सुंदर स्पर्धा तुम्ही पाहताय. पहिली लढत जनमान इनगाव संघाने जिंकली, ती वेगळ्या हाफमध्ये होती, परंतु आता वेगळा हाफ जो 8 ग्रामीण संघाचा आहे त्यामधून कोणता संघ अगदी टॉप 4मध्ये टॉप 5मध्ये दाखल होईल. 5 स्टार 5मध्ये, कारण 40 संघ असल्यावर 5 स्टार 5, 32 संघ असल्यावर ते टॉप 4 आणि 24 संघ असल्यानंतर टॉप 3 असं समीकरण असतं प्रत्येक क्रिकेट स्पर्धेचं. आणि आता आपण पाहतोय यामध्ये 40 ग्रामीण संघ आहेत, जिथे तुम्हाला 5 स्टार 5मध्ये अगदी टॉप 5मध्ये कोणता संघ दाखल होईल हे आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सुज्या अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये आपण पाहतोय प्रहार केलाय, स्वागत केले गोलंदाज यश स्वॅग से करेंगे स्वागत. नियाजच्या बॅटमधून आपण पाहतोय बॉल चालला लॉंग ऑफला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. F1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. तर मी विशेष कौतुक ग्रामीण टेनिस क्रिकेटचं करीन, ज्या वाहिनीच्या माध्यमातून आम्ही देखील आमच्या करिअरची सुरुवात केली आणि अगदी अत्यंत सुंदर क्वालिटी विथ क्लॅरिटी ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकाल. प्रशांत पवार आम्हाला माहिती देत असताना काय फटका होता, ताकद होती, नजाकत होती, एलिव्हेशन होतं, सर्व काही गोष्टी अगदी षटकारामध्ये पाहायला मिळाल्या. आणि त्यानंतर आता गोलंदाज देखील कमबॅक करतायत. नावातच यश आहे असा गोलंदाज यशला तुम्ही पाहतायत. डॉट बॉल आलाय, कमबॅक करण्याची नामी संधी त्याच्याकडे आणि आता त्याला थांबावं लागेल. परंतु नियाजला माहिती आहे की या षटकामध्ये धावा येणं आदर्श वांगणी संघाला एक मजबूत स्थितीमध्ये नेण्याचा प्रयत्न करतील. कट करण्याचा प्रयत्न होता बॅकफुटला जाऊन, अगदी आपण पाहतोय डबल माइंडमध्ये होते. अगोदर मोठा फटका खेळायचा होता, त्यानंतर बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं, परंतु इथे चेंडू आलाय डॉट. विकेट सॅक्रिफाईस, फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक आपण पाहतोय लागलाय 4था. टीम आदर्श वांगणी संघाला फलंदाज बाद.
नाही, आमच्याकडे निसार शेख आहे. आता तुम्हाला नेक्स्ट मॅचमध्ये पाहायला मिळतील. परंतु जाऊया मॅचच्या दिशेने. फलंदाज या ठिकाणी झाला बाद. धाबा संख्या फलकावती आहे 43 धाबा. महाराष्ट्राचे प्रसिद्ध गीतकार संगीतकार एकनाथ माळी यांचे डबल मिनिंग सॉन्ग तुम्हाला सातत्याने ऐकायला मिळतील. क्रिकेटवरती भरपूर संगीत त्याने काढलेत, भरपूर सॉंग्स त्याने काढलेले आहेत. आणि अगदी आपण पाहिलं तर तुम्हाला ते वेगवेगळे संगीत या ठिकाणी DJ मास्टर ऐकवतील जरूर. कारण आता 4 दिवस ही स्पर्धा आहे. तुम्हाला एकनाथ माळींचा आवाज हा सातत्याने या नगरीमध्ये ऐकायला मिळेल. गोलंदाज सज्ज होतात. यश राऊंड विकेटने. ऑन साईडला अखिलेशने स्ट्राईक घेतली आहे, परंतु त्याचा फायदा होईल का? हो. आणि यावेळेस बॉल चाललाय वाईड इज लॉंग गॉनला क्लिअर करणारा. इट्स आउट टॉप द पार्क. बिग हिट षटकार. नक्कीच आपण पाहिलं तर आता संध्याकाळचं सत्र आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये एंटरटेनमेंट जरूर केली जाईल. बॉल चाललाय. व्हॉट अ शॉट. धावा धावा आणि आता धावा येत आहेत अंतिम षटकामध्ये. जणू काही 4 षटकामध्ये कमी धावा आपल्याला पाहायला मिळाल्या, परंतु या षटकामध्ये स्लॉगवरच्या षटकामध्ये हनामारी करत असताना एकंदरीत 3 षटकार आणि 1 दुहेरी धाव, एकंदरीत 20 धावा इथे आलेत शेवटच्या अंतिम षटकामध्ये. आणि संघाची धावत संख्या जाऊन पोहोचली आहे ते एकंदरीत 57 वरती. आणि आता 58चं टार्गेट असेल शाहूराजे क्रिकेट क्लब वडवली संघाला. येणारे 30 बॉल 58ची गरज. मैदानाच्या मध्ये दाखल होतील शाहूराजे वडवली संघाच्या वतीनं. आणि धावा डिफेन्स केला जातील का हा देखील मोठा प्रश्न आहे. टीम आदर्श बांगणी, कारण हा सामना अत्यंत तुम्हाला दर्जेदार पाहायला मिळेल. कुठेही जाऊ नका, एकत्र पाहत राहा. आमदार चषक 2024 हे 8वं पर्व आणि द्वितीय सत्रामध्ये आपण इन्व्हाइट करू. कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया परिवर्तन. ऐकूया आमचे साथी समालोचक राहुल चव्हाण यांचा आवाज. धन्यवाद. जमलेल्या तमाम लाडक्यागिरी रसिकांचं मी राहुल आमदेव चव्हाण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहे हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. संध्याकाळचे ठीक 5:05 तुम्हाला पाहायला मिळतील आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये एक गरम मुकाबला तुम्हाला पाहायला मिळतो आहे. डीजे मास्टर थोडंसं माईकला आवाज द्या. बाहेर बोला. 5 षटकांची मॅच. पहिला डाव आपण पाहिला. आदर्श वांगणी संघानं पहिल्या डावामध्ये धावा जमवल्या. तब्बल
57 आणि आता 58 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी धनराज म्हात्रे आणि त्याच्या साथीनं यश भोईर. पहिलाच बॉल टिट फॉर टॅट. जसं तसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतो. पहिल्या बॉलवरती वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये होत असताना धनराज म्हात्रे बागटो तो पहिल्या. रक्षक मिडॉनच्या क्षेत्रामध्ये उपस्थित होता. त्याने टिपला जे संपला खेळ. यशला परतावं लागेल माघारी. परंतु
मागणी सगळं खेळत असताना आतापर्यंत तुम्ही पाहिलं तर मैदानाच्या मध्ये एकही मोठा फटका आला नाहीये. ही जमेची बाजू आहे टीम आदर्श 11 मागणी संघासाठी. गोरदाज रोहन जाधव राईट मोर द विकेट पुन्हा एकदा मिस्टाइम स्ट्रोक गया डीप मध्ये चेंडू आलाय. नियाज तुम्ही पाहता चेंडूतून फेक करेल दरम्यान एक चिकी सिंगल सिंगल डबलला आता प्राधान्य देण्याचं काम करतायत, परंतु सिंगल डबलने काम चालणार नाहीये कारण दिल्ली अभी बहुत दूर आहे आणि गल्लीपासून दिल्लीचा प्रवास करायचा तर बाईकने आता सायकलने प्रवास करून जमणार नाहीये. हेलिकॉप्टरने प्रवास करावा लागेल, हेलिकॉप्टर स्ट्रोक दाखवावा लागतील, मोठे फटके खेचावे लागतील. गतीमध्ये मिश्रण रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, फटका हा देखील फसला. पुन्हा एकदा इथे बॅटर बॉलचा संपर्क नव्हता दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होत असताना या प्रकारची गोलंदाजी केली ना तेजस पडबलनं, त्याच प्रकारची गोलंदाजी आता इथे मदरच्या मध्ये रोहन कांबळे देखील करत असताना रोहन जाधव तुम्ही पाहू शकता मदरच्या मध्ये गोलंदाजी करत असताना साकी नंबरती बॅट्समन राजेश पुढे सरसावले ऑन साइडला फटका घेतलाय. चांगला बॉल आणि बॅटचा संपर्क झाला तसा बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार टोटल धावसंख्या आता भरपूर वेगाने पुढे जाईल. फलकावरती धाबा आतापर्यंत 11 11 धाबात हा फलकावरती जोडल्या गेल्या. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय रोहन जाधवला तुम्ही पाहता. पुन्हा एकदा मोठा फटका घेतल्याचा प्रयत्न, इथे देखील संपर्क नव्हता. बॅट आणि बॉलचा टप्पा पाडल्यानंतर बॉल सरळ जाऊन आदळलाय शरीरावरती दरम्यान डॉट बॉल असताना रोहन कांबळे आणि त्याच्या साथीने तुम्ही पाहता राजेश मात्र गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक दुसरा रोहन जाधवचा संपन्न झालं. टीमची टोटल फलकावरती 12 चेंडूचा खेळ संपन्न झाला. 11 धाबा फलकावरती जोडल्या गेल्या. 58 धावांचं लक्ष या मॅच मध्ये तुम्ही पाहता आणि त्यात लक्षाचा पाठला करत असताना थोडासा बॅकफुटवरती संघ पाहायला मिळेल. मैदानाच्या मध्ये बॅटिंग करत असताना शाहू राजे क्रिकेट संघ नवीन मडबली 18 चेंडूचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये आणि 18 चेंडू मध्ये अजूनही 47 धाबाची गरज या मॅच मध्ये. चला स्पीडअप करा, पंच त्यांना ताकीद द्या, अधिकचा वेळ खर्च करू नका. कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग नको आहे, कोणत्याही प्रकारचे ड्रिंक्स टॉली आता मध्ये छतपत जाणार नाही आहे याची आपण नोंद घ्या. आणि प्रत्येक बरोबरती टीम नको आहे, टीम मीटिंग आदर्श मागणी संघ याची आपण नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो. षटक क्रमांक 30 सांघिक कोणातील तिसरं तर वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तेजस पडबल दाखल झाला. लेफ्ट राऊंड द विकेट. पहिला बॉल ऑन साइडला बडबला लॉंगॉनला खेळले, क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित होते. ओम देशमुखला आपण पाहिलं जो मात्र चेंडू फेक करतोय दरम्यान अखिलेश होते मापी असा बी एक दरम्यान धाब मिळेल आणि एका धाबेच्या साथीने आता धावसंख्या पुढे सरकत असताना फुल टॉस बॉल होता. यावेळेस मात्र भिरकावून देण्याचा प्रयत्न, परंतु दरवाजा मागचा उघडा ठेवला होता, चोरी होणार होती. लेग स्टिक इथे उखाडली आहे, धक्का लागेल. अजून एक बॅटिंग करत असताना टीम नवीन बडबली संघाला अजून एक खेळाडू बाद होतोय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रोहित मुंडे आता दाखल झाला. काय गोलंदाजी झाली आहे मैदानाच्या आतमध्ये तेजस पडबलच्या माध्यमातून. लेफ्ट राऊंड द विकेट खणून काढण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, बॉल चालला मिड विकेटला डीप मध्ये खेळाडू वाराच्या वेगाने पोहोचला, चुकी केली, दुसरीचा प्रयत्न होतोय परंतु घडले काय पाहावं लागेल.
नियाज शेखला तुम्ही पाहिलं जो मात्र वाराच्या वेगानं झपाट्यानं चेंडूवरती पोहोचला उचलून फेकण्यामध्ये थोडासा वेळ घेतला परंतु रोहन कांबळेनं स्वतःवरती विश्वास दाखवला. एक सिंगल इथे देखील मिळतीये आणि सिंगलच्या जोरावरती आता टीमची टोटल धावसंख्या पुढे सरकत असताना आतापर्यंत 13 धाबा. गोलंदाज तेजस लेफ्ट ऑन द विकेट ना हा ट्रॅकर होता जागेवर फटका घेतला ऑन साइडला ओव्हर द बॉल हिट बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर एका टप्प्यावरती सीमा पार चौकार. नवीन भरती तुम्ही पाहू शकता आमचे दीपक खाडे जे वराडेचे ते देखील आता जॉईन झाले त्यांचे मनपूर्वक स्वागत. परत बाद होतोय अजून एक चांगला खेळाडू मैदानात सोडत असताना ज्या रोहनच्या बाटमध्ये एक चौकार आलाय आता तोच खेळाडू मैदान सोडत असताना फर्नस बाद. थँक्यू सो मच. नवीन खेळाडू मदरच्या आतमध्ये मंगेश म्हात्रे दाखल होतात. खरं तर बदलापुरातील एक नामांकित पॅकर म्हणून त्यांची ख्याती आहे. आरोही 11 या नावाने मोठमोठे संघ ते बांधत असतात. परंतु आज गाबासाठी आणि गाबाच्या नावासाठी खेळायचं बॅटची कडा घेतली दरम्यानला चेंडू ट्रॅव्हल झाला. एक सिंगल इथे देखील मिळतीये आणि सिंगलच्या जोरावरती आता टीमची टोटल धावसंख्या पुढे सरकत असताना आता परत फलकावरती धाबा 18 धाबा. खरं तर नाद एकच बैलगाड्या शर्यत क्षेत्रामध्ये नाव मोठं आहे. मंगेश म्हात्रे तुम्ही पाहताय सरकार बैलाचे मालक वेगाचा बादशाह सरकार त्या बैलाचे मालक आहेत. परंतु आज चांगला क्रिकेट खेळावा लागेल कारण आतापर्यंत षटक क्रमांक 3 संपन्न झालाय. 18 चेंडूचा खेळ संपन्न झालाय आणि 18 धाबा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्या. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 40 धाबाची गरज. मदरच्या पद टीम नवीन बडबडी सगळ्या खेळतोय. रोहित मुंडे आणि त्यांच्या साथीनं मंगेश म्हात्रे या दोन्ही खेळाडूंपैकी कोणत्याही खेळाडूंना जर 2 बॉल 2 सिक्सर मारले लगातार सलगचे तर आमचे शिरगावचे उद्योजक समाजसेवक ऋषी पाटील यांच्याकडनं 2000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. सरळ बॅटने धाबा येत नाहीत अशा परिस्थितीमध्ये काहीतरी वेगळं करायचं त्या अनुषंगाने रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु इथे संपर्क नव्हता बॅट अँड बॉलचा. गोलंदाज सज्ज होते. गोलंदाजी मार्कवरती ओम देशमुखला तुम्ही पाहता. खरं तर ओम देशमुख यंदाच्या सीझनमध्ये भरपूर फॉर्म मध्ये पुढे सरसावले होते. मिडऑफच्या क्षेत्रामध्ये खेळाडू होते त्याच्या डोक्यावर त्याला उलकावणी देऊन बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या दिशेला ट्रॅव्हल झाला जरूर परंतु 2 धाबा इथे रोखू शकत नाहीये. 2 धाबा इथे देखील मिळतील. 2 धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल धावसंख्या 20 या आकड्यावरती जात असताना चांगला क्रिकेट मैदानावरती खेळतात मंगेश म्हात्रे त्याच्या साथीने रोहित मुंडेला तुम्ही पाहता. 10 चेंडूचे खेळ शिल्लक आहे आणि 38 धाबाची गरज आहे. पुन्हा एकदा फटका चांगला बार मिळतोय. एक्स्ट्रा कबड्डीला खेळ डीप मध्ये खेळाडू उपस्थित होता. एक सिंगल मिळतीये. सिंगल वरती थांबावं लागेल. 9-5 चा खेळ शिल्लक आहे. या मॅच मध्ये अजूनही 37 धाबांची गरज आहे. रोहित मुंडे आक्रमक खेळाडू आहे परंतु रोहितला आज चांगला क्रिकेट खेळावा लागेल. आतापर्यंत तो शांत आहे परंतु शांत बसून जमणार नाहीये कारण संघाला गरज आहे धाबाची. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न फटका फसला मिड विकेटला खेळाडू जज करतोय. अखिलेश पोहोचला त्याच्या अबाकाच्या बाहेर बॅकअप चांगला पाहायला मिळतोय. नियाज शेखच्या माध्यमातून परंतु धाबा किती मिळतील तर या 2 धाबा आणि 2 धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल पुढे सरकत असताना 8 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि 35 धाबांची गरज या मॅच मध्ये. खरं तर श्री गणेश कासगाव संघ जो मात्र 2 सामने जिंकून पुढे सरकलाय. वाट पाहतोय नक्कीच कोणता संघ आज त्यांच्यासोबत फाईट करण्यासाठी दाखल होईल परंतु त्याआधी पोलीस मित्र देखील वाट पाहतात त्यांच्या अगेन्स्ट कोणता संघ दाखल होईल. बॅटची कडा आहे. पुन्हा एकदा बॉल मात्र स्टँडच्या मागे ट्रॅव्हल होतोय. शॉर्ट फाईन लेगला खेळाडू उपस्थित होता. दरम्यान एक सिंगलच्या जोरावरती आता धावसंख्या पुढे सरकत असताना आमचे साथी स्कोरर जय भोईर यांच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना 24 धाबा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 4 ओम देशमुख
यावेळेस मात्र फक्त दिशा देण्याचा प्रयत्न फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये शर्यत लागली आहे. क्षेत्ररक्षकांनी चेंडूमध्ये परंतु अखेर बॉल बार लाईनच्या बाहेर शर्यत जिंकली आहे चेंडूनं आणि बॅट्समन मंगेशच्या बॅटमध्ये तो चौकार. सुस्वागतम सुस्वागतम. खरं तर याच भागातील एक जबरदस्त व्यक्तिमत्व खरं तर आपण पाहू शकता. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वागणी कार्याध्यक्ष साहेब दिनेशजी भोईर साहेबांचा शुभागमन होत असताना खरं तर सकाळपासून आम्ही देखील वाट पाहत होतो. घरची स्पर्धा आहे परंतु दिनेशजी भोईर साहेब भरपूर वेळाने ते उपस्थित झालेत. खरं तर भरपूर बिझी शेड्यूल असतो त्यांचं परंतु लेट परंतु थेट या स्पर्धेमध्ये जोडले गेले. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. पहिला बॉल ऑन साइडला फेकून दिलाय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोहित मुंडेच्या मागचा तडाखा षटकार. पियुष दळवी आलीत गोलंदाजी मार्क वरती आणि पियुषच्या पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत. स्वागत से करेंगे सबका स्वागत हे सांगत असताना रोहित मुंडेच्या बॅटमधून षटकार. या वेळेला घडलंय काय पाहावं लागेल. अंपायर सिग्नल नो बॉल. सोने पे सुहागा. खरं तर 9चा इशारा पंचांचा पोहोचला. फ्रीडचा हा चेंडू असेल. यावरती बॅन स्ट्रोक खेळण्याची संधी आता निर्माण झाली आहे रोहित मुंडेला. पुन्हा एकदा मोठा फटका तो खेचू शकतो कारण फक्त धावचीच्या स्वरूपात तो बाद होऊ शकतो. त्यामुळे की काय आता मोठा फटका खेचेल की नाही ते देखील पाहावं लागेल. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो. 20 शेप मध्ये खेळाडू उपस्थित नियाज होते आहे. चेंडूला एकदम फेक करतील दरम्यान एक धाव तर एक बळी दुसरीचा प्रयत्न झाला परंतु 2 धाबा इथे रोखू शकत नाहीयेत. आज प्रचंड वेगाने मंगेश मात्र यांची धावगती तुम्ही पाहू शकता. 2 धाबा त्यांनी पुन्हा एकदा एकवटल्या आणि याच 2 धाब्याच्या साथीने धाव संख्या आता पुढे सरकेल. धाव फलकावरती आतापर्यंत 37. षटक क्रमांक 5 अंतिम षटक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. 20 मध्ये खेळत पुन्हा एकदा खेळाडू उपस्थित होते. एक सिंगल मेथिया. सिंगलच्या जोरावरती टीमची टोटल 38 आकड्यावरती पोहोचत असताना या मॅचमध्ये लक्ष आपण पाहिलं जवळजवळ 58 धाबांचं होतं. अजूनही 20 धाबांची गरज आहे. चेंडूचा शिल्लक असतील 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 20 धाबांची गरज आहे. रिवर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा तदनंतर थर्डमॅनला खेळाडू होते ओम. त्याने चुकी केली आहे. दरम्यान एक सिंगल इथे देखील मिळते. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 19 धाबांची गरज आहे. आमचे साथी स्कोरर जय भोईर आणि त्याच्या साथीनं ऑफिशियल अपडेटर स्कोरर आमचे दीपक खाडे आमच्या वरती माहिती पोहोचत असताना या वेळेला मात्र एक्स्ट्रा खबरला खेळत चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल चाला डीप मध्ये. इथे देखील काही धावा मिळतील. एक सिंगल मिळाली. सिंगलच्या जोरावरती टीमची टोटल धावसंख्या आता पुढे सरकत असताना आतापर्यंत 40 धाबा. या वेळेला देखील पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न होता. मंगेश मात्रे यांना तुम्ही पाहताय वारंवार रिव्हर्सचे फटके त्यांनी खेळत परंतु हरकत नाही आहे. भरपूर चांगला क्रिकेट दाखवला मंगेशजी मात्रे यांनी. पुढील मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा. चला 2 टीमची कॅप्टन यायचं आपण. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आदर्श वांगणी संघ विजय झाला. तुमचं मनपूर्वक कौतुक. आणि टीम शाहूराजे क्रिकेट संघ नवीन बनवली. तुम्हाला देखील पुढील वाटचालीस भरपूर साऱ्या शुभेच्छा. तर पोलीस मित्र आपण या टॉस आपण करू. दिनेशजी भोईर साहेब आपण थांबायचं. आपल्या शुभ हस्ते मी करतोय टॉस. आदर्श वांगणी टीम कॅप्टन तेजस पडबल आपण लवकरात लवकर टॉससाठी या. सेकंड